दत्तभक्तीच्या कठीण मार्गावरून चालणाऱ्या तमाम दत्तभक्तांना माझी एक विनंती आहे की तुम्ही दत्तभक्त आहात म्हणूनच तुमच्या जीवनात समस्या व अडचणी आहेत। कारण जेव्हा आपण भगवान दत्तात्रयांची भक्ती करायला सुरुवात करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्या अडचणी कमी होत नाहीत तर वाढत आहेत। या अडचणी किंवा या समस्यांना एकच कारण आहे, ते म्हणजे भगवान दत्तात्रयांची भक्ती। तुम्ही म्हणाल, असे का? आम्ही तर समस्या व अडचणी दूर करण्यासाठी भक्ती करतो, मग त्या दूर न होता का वाढतात? तर याला कारण आहे, भगवान दत्तात्रेय नेहमी आपल्या भक्तांचे कल्याण करण्यासाठी काय करता येईल या विचारातच असतात। त्यामुळे जेव्हा आपली दत्तभक्ती सुरू होते तेव्हा आपल्या भावना, आपली श्रद्धा जेव्हा त्यांच्यापर्यंत पोचायला लागते तेव्हा त्यांच्या समोर आपल्या अनेक जन्मांचा इतिहास येतो। तेव्हा त्यांना आपली अनेक जन्माची पापे व पुण्य कळतात आणि तेव्हा आपल्या खऱ्या भक्तीची सुरुवात होते। कारण दत्तभक्तीची एक विशेषता आहे, ती म्हणजे पाप आणि पुण्य यामधील पहिल्यांदा आपल्या भक्ताला ते पापाचे फळ द्यायला सुरुवात करतात आणि हे फक्त दत्तभक्तीमध्येच होऊ शकते। आपल्या भक्ताच्या डोक्यावरील जे अनंत जन्माच्या अनंत पापांचे ओझे असते ते कमी करायला सुरू करतात। म्हणून अडचणी सुरू झाल्यावर त्या लवकर संपत नाही, कारण त्यांना माहीत आहे जोपर्यंत पापाचे ओझे डोक्यावर आहे तोपर्यंत आपल्या भक्तांचे कल्याण होऊच शकत नाही। म्हणून दत्तभक्तांच्या वाटेला फार अडचणी आणि समस्या येतात आणि हे पण तितकेच खरे आहे की मनुष्य अडचणीत असतो, समस्येमध्ये असतो तोपर्यंत तो देव देव करतो आणि हा मनुष्याचा स्वभाव भगवान दत्तात्रेयांना माहीत असल्यामुळे पहिला फेर पापाचा व दुःखाचा सुरू होतो आणि एकदा का ते पापाचे गाठोडे कमी झाले किंवा संपून गेले की मग भगवान दत्तात्रेय असा खेळ खेळतात की तो भक्त पुन्हा पाप पुण्याच्या चिखलात अडकतच नाही। म्हणून तुम्हा सर्व दत्त भक्तांना विनंती आहे, तुमच्या जीवनात दुःख आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, म्हणून तुम्ही भगवान दत्तात्रयांचा हात सोडून इतर कोणाचाही पकडू नका। होय, तुमच्या जीवनात अडथळे आहेत, मान्य आहे, पण तुम्ही ज्यांची भक्ती करता त्यांना तुमचे काय करायचे, कधी करायचे, केव्हा करायचे हे चांगले ठाऊक आहे। त्यामुळे तुमच्या जीवनातील संकटांना वाघासारखे समोर गेले पाहिजे, कारण तुम्ही भगवान दत्तात्रयांचे भक्त आहात। तुम्ही असे मिळमिळीत वा भित्रे असू नये, कारण तुम्हाला भगवान दत्तात्रयांनी रडायला नाही तर लढायला शिकवले आहे। त्यामुळे उठ आणि जीवनातील समस्येबरोबर, संकटाबरोबर दोन हात कर, कारण तुम्हाला वाचवायला कोणीही संत वा महापुरुष येणार नाही। म्हणून रडू नका, शोक करू नका, भगवान दत्तात्रेय आहेत, ते सर्व बघत आहेत। ते तुझे दुःख, तुझा त्रास, तुझी मनस्थिती हे सर्व काही बघत आहेत। योग्य वेळी ते तुला यातून बाहेर काढतील। यतिरूप दत्तात्रया दंडधारी, पदी पादुका शोभती सौख्यकारी, दया सिंधुजाची पदे दुःखहारी, तुम्हा विण दत्ता मला कोण तारी। पदे पुष्कराला जवीती जयाची, मुखाच्या प्रभे चंद्र मोहनियाची, घडोवास येथे सदा निर्विकारी, तुम्हा विण दत्ता मला कोण तारी। सुनीटा असती पोटर्या गुल्फ जानू, कटी मौज कौणेन ते कायवानू, गळा मालिका ब्रह्मसूत्रासी धारी, तुम्हा विण दत्ता मला कोण तारी। गळा वासुकी भूषणे झंडमाळा, टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा, जयाची प्रभा कोटी सूर्यासी हारी, तुम्हा विण दत्ता मला कोण तारी, तुम्हा विण दत्ता
दत्ता मला कोण तारी. हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरु केले तसेच सर्वात उत्तम गुणग्रहण करण्याची वृत्ती सर्वांना प्राप्त हो हीच आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.